राज्यातील वडापाव, समोसा, भजीपाव आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने आता वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ गुंडाळून विकणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत सर्व विक्रेत्यांना सक्त सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभरात भेसळखोर आणि साठेबाजांविरोधात धडक कारवाई करणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे मोर्चा वळवलाय. FDAने स्पष्ट केलं आहे की वर्तमानपत्रातील छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये शिसे, झिंक आणि कॅडमियम सारखे घातक घटक असतात. हे घटक अन्नपदार्थांच्या संपर्कात आल्यास मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे खाद्यपदार्थ विकणं नियमबाह्य असल्याचं सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ गुंडाळून विकण्यास यापूर्वीपासूनच बंदी आहे. मात्र अनेक ठिकाणी अद्यापही या नियमाचं उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता अशा विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान अनेक विक्रेते खाद्यपदार्थ प्रथम बटर पेपर किंवा सिल्वर फॉइलमध्ये ठेवून त्यानंतर वर्तमानपत्रात बांधून देतात. मात्र यापुढे या पद्धतीकडेही FDAचं विशेष लक्ष राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील वडापाव, समोसा आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तातडीने सुरक्षित आणि नियमांनुसार पर्यायी पॅकेजिंगचा वापर करावा, अन्यथा FDA कडून कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी महाराष्ट्र कनेक्ट न्यूजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका.